श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? काय प्रश्न विचारते? स्वामीच्या कृपेने जर तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्तच असाल तरीही आपला आपुलकीचा प्रश्न. तर मग चला विरार ईस्ट गडगापाडा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात. हे मठ स्टेशनपासून थोडं लांब आहे आणि पर पर्सन ₹25 ऑटो रिक्षा शेअरिंग आहे. ही ऑटो रिक्षा तुम्हाला स्टेशनच्या आजूबाजूला मिळणार नाही. थोडं पुढे 10 मिनटं चालावं लागेल. ब्रिजच्या खाली तुम्हाला ऑटो रिक्षा मिळेल. बघता बघता मी स्वामी समर्थ महाराजांच्या मठाजवळ पोहोचले आणि इथून 5-7 मिनटं अंतरावर हे मठ आहे. इथे एक छोटासा लोगोही दाखवला आहे. मठ कुठल्या दिशेला आहे कुणालाही विचारल्यास तुम्हाला ते सांगतील, कारण हे मठ आता नवीन बांधलेलं नाही, खूप जुनं आहे. त्यामुळे इकडच्या राहणाऱ्या लोकांना मठाविषयी खूप सारी माहिती आहे. बघता बघता मी मठामध्ये पोचले. मठ गुरुवार आणि रविवार 2 दिवस फक्त ओपन असतं, बाकीच्या दिवशी हे मठ बंद असतं. त्यामुळे या मठामध्ये येताना रविवार आणि गुरुवार बघूनच या. आणि इकडे बघा, पाय धुण्यासाठी छान व्यवस्था केलेली आहे. पाय धुतल्याशिवाय मठामध्ये जायचं नाही, असं इकडचा नियमच आहे. आजूबाजूला खूप छान वृक्षवेलीने सजलेलं हे मठ आहे आणि मी मठाच्या आतमध्ये पोचले सुद्धा. स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये या खूप मोठं मठ आहे आणि खूप शांत, खूप शांत वातावरण आहे. इथे गेल्याच्या नंतर एक वेगळीच प्रसन्नता मिळते आणि असं सजवलेलं मठ आहे ना, की खरोखर जर तुम्ही या मठामध्ये आले नसाल, तर नक्की एकदा या आणि दर्शन घ्या. एकदा आलात ना, तर तुम्ही इथे पुन्हा पुन्हा याल. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की गुरुवार आणि रविवार बघूनच या मठामध्ये यायचं आहे. बाकीच्या दिवसाला हे मठ बंद असतं आणि गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता इकडे आरती असते. थोडं आतमध्ये आहे, गावामध्ये आहे, आजूबाजूला जंगलसारखं आहे. त्यामुळे इकडे येताना तुम्ही शक्यतो 6च्या आधीच या. 6 नंतर येऊ नका, इकडे लवकर काळोख पडतो. आणि जसं बोलले मी, की 6 नंतर आरती होते, तर ती आरती इतकी सुंदर आणि इतकी छान असते ना, की खूप मनाला शांती मिळते. आणि इथे बघा, एक मावशी आहेत, त्या दर्शन घेत आहेत. त्या आम्हाला त्यांनी बघितलं आणि त्यांनी विचारलं, की "तू व्हिडिओ बनवते का?" असं त्यांनी विचारलं. तर मलासुद्धा स्वामी समर्थांच्या विषयी काहीतरी जनतेसोबत बोलायचं आहे. तर मी म्हटलं, "जनता नाही, माझ्याकडे सगळे स्वामी भक्त आहेत." तर त्यांना जर तुम्ही जनता म्हणता तर ठीक आहे. तर म्हणाले, की "हो, मला त्या सगळं स्वामी भक्तांना सांगायचं आहे, की स्वामी भक्त मार्गाने माझं खूप छान झालं आहे आणि मी खूप वाईट वेळेत, वाईट दिवसामध्ये होते. त्या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर पडले आणि माझं आज जीवन खूप सुखमय आणि मंगलमय आहे." असं त्या सांगतायत. तर त्यांनी जे काय बोलले आहेत, संवाद केला आहे, तो त्याचा मी एक वेगळा ब्लॉग बनवून त्यांच्याच भाषेमध्ये शेअर करणार आहे आणि तुम्हाला जे काही त्यांचा अनुभव आहे तो ऐकवणार आहे. पण या ब्लॉगमध्येही छोटंसं मी म्हणजे एक रूपांतर घेतलं त्यांचं, की त्या किती म्हणजे त्यांना बरं वाटलं स्वामी समर्थ